सुंदर गाव नावाप्रमाणेच अतिशय सुंदर. निसर्गाने या गावाला भरभरून सौंदर्य बहाल केलं होतं. गावच्या उत्तरेला खडखडून वाहणारी नदी, पूर्व पश्चिम आणि दक्षिणेला घनदाट जंगल आणि गावात जायला दक्षिणेकडचा एकमेव नागमोडी रस्ता, आणि तोही त्या भयान जंगलातून. गावालगतच्या जंगलामध्ये हिंस्र पशूचा वावर, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी गुण्यागोविंदाने जंगलामध्ये आनंदाने जगत होते. त्यांची खासियत म्हणजे त्यांनी कधीच जंगलाची सीमा ओलांडली नाही कधी गावात येऊन कोणावर हल्ला केला. पण माणसांची प्रवृत्ती मात्र याउलट. तो त्यांच्या जंगलावरही अधिकार गाजवू पाहतो, आणि या प्रयत्नात तो कधीकधी आपला जीवही गमावून बसतो. आज सुंदर गावात एक भयानक घटना घडली. जंगलाच्या विशीवरच एका पानगळ झालेल्या झाडावर एक मृतदेह लटकत होता. सकाळी लाकडे वेचायला जाणाऱ्या एका गावकऱ्याने ते पाहिले. त्याची बोबडीच वळली. तो ओरडतच गावात आला. हळूहळू अख्खा गाव त्या ठिकाणी जमा होऊ लागला. प्रत्येकाला वाटत होते ही प्राण्याची शिकार नसून कुणी माणसात लपलेल्या हिंस्र पशूची आहे. गावात एवढं विचित्र आणि भयंकर कधी काही घडलं नव्हतं. गावचे सरपंच तडक पोलीस स्टेशनला ही बाब कळवतात. थोड्या वेळाने पोलीस येतात. इन्स्पेक्टर जीवन ते ही घटना बघून अवाक होतात. मृतदेहाला कोणत्याही आधाराशिवाय त्या हलक्या फांदीवर लटकवणे हे मोठे दिव्यच होते, आणि त्या झाडावर चढताही येणे कठीण होते. आणि हे दिव्य कर्म कोणी केले हे शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तो मृतदेह खाली उतरवणे मोठे कठीण म्हणून पोलीस तालुक्याच्या ठिकाणाहून क्रेन मागवतात. खाली उतरवून मृतदेह पाहिला असता त्याच्या चेहऱ्यावरून ओळख पटवणे अवघड. चेहऱ्यावर ठिकठिकाणी वार झालेले असतात. एक दोन गावकरी पुढे येऊन त्याच्या कपड्यावरून ओळख पटवतात. तो गावातलाच एक मुलगा असतो. त्याचे नाव रमेश. ओळख पटल्यामुळे आता तपासाला गती मिळणार होती. पोलीस त्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवून देतात. त्या जागेचा पंचनामा करून इन्स्पेक्टर जीवन आपल्या 2 कॉन्स्टेबलसह निघून जातात. पूर्ण गावात त्या घटनेमुळे घबराट पसरते. रमेशच्या अशा प्रकारे जाण्याने त्याचे मित्र सुरेश, गौरव आणि राजू पुरते घाबरलेले असतात. इन्स्पेक्टर जीवन खुर्चीत बसून विचारात मग्न असतात. मागील काही दिवसांपासून गुन्ह्याचे प्रमाण फार कमी झालेले, आणि त्यात अचानक अशा प्रकारे गंभीर गुन्हा समोर आल्याने त्यांना धक्का बसतो. ते आता शवविच्छेदन अहवालाची वाट बघत असतात. त्यातूनच आता काही निष्पन्न होणार होते. काही विचार करून ते कॉन्स्टेबलला आत बोलवतात. हे पहा, हा गुन्हा फारच गंभीर आहे. तुम्ही 2-3 खबरी सुंदर गावात सोडा. ह्या गुन्ह्याची तातडीने उकल करायला हवी, अन्यथा ही एक खुनाची मालिकाही असू शकते. हो साहेब, मी आताच खबऱ्याची व्यवस्था करतो, असे म्हणत हवालदार निघून जातात. त्या रात्री सुरेश, गौरव आणि राजू पारावर बसलेले असतात. रोज रात्री तिथे चौघे बसायचे. आज मात्र तिघेच होते. पहिली 10-15 मिनिटे शांततेत गेली, कारण ते अजून सावरले नव्हते. थोड्या वेळाने राजू शब्दाची जुळवाजुळव करून म्हणतो, कुणी केलं असेल हे? एवढं निर्दयीपणे? काय माहीत आता, असे गौरव म्हणाला. नक्कीच रमेशचे कोणाशी तरी हार्डवेअर असेल, पण ते त्याने आपल्याला सांगितलेलं नसेल. यांच्या इकडं बोलणं चालू असतं, आणि दूरवरून त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून असतं. त्यांच्या तोंडावर पसरलेल्या दहशतीमुळे इकडे याच्या तोंडावर मात्र विकारी हास्य पसरते.
असेच 2-3 दिवस निघून जातात. गावातील गावकरी अजूनही त्या घटनेमुळे सावरलेले नसतात. ते जीव मुठीत घेऊनच बाहेर पडतात. कारणही तसेच होते. रमेशला ज्या अमानवी पद्धतीने मारले होते ते पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकला असता. शेवटी एकदाच्या रमेशचा शवविच्छेदन अहवाल इन्स्पेक्टर जीवन यांच्या हातात पडतो. तो अहवाल पाहून ते चाटच पडतात. रमेशची हत्या हरणाच्या शिंगांनी भोसकून केलेली असते. त्यांच्या लक्षात येते खुनी खूपच चालाक आहे. ते पुढे वाचत असतात. खून एका हरणाने केला आहे. ही एक अतिशयोक्त असू नये, कारण तेवढ्या भागात फक्त हरणाच्या पायाचे ठसे मिळाले आहेत. मानवी पावलाच्या खुणा तिथे कुठेच आढळल्या नाहीत. इन्स्पेक्टर जीवन तो अहवाल ठेवून विचारात पडलेले असतात. हे कसे शक्य आहे? नक्कीच खुनी खूप चालाक आहे. त्याने काहीतरी युक्ती नक्कीच वापरली असणार. ते तडक लॅबला फोन करतात आणि शवविच्छेदन पुन्हा करायला सांगतात. आणि यावेळी एकदम बारकाईने करा. कदाचित आपल्याला एक तपासाचा धागा मिळेल. कॉन्स्टेबलला आत बोलवून ते म्हणतात, त्या खबऱ्यांना माझ्यासमोर तातडीने हजर करा. काही वेळाने ते खबरी हजर होतात. तुम्हाला जी जी माहिती मिळाली ती सविस्तर सांगा, इन्स्पेक्टर जीवन म्हणतात. मुख्य खबरी समोर येऊन सांगू लागतो, साहेब, त्या खून करणाऱ्याने खूपच सावधानता बाळगली आहे. तो खुनी काही तकास लागू देत नाही. पण एक महत्त्वाची खबर, त्या रमेशला 3 जिवलग मित्र होते, सुरेश, गौरव आणि राजू. गावात नेहमी हे तिघे सोबतच फिरायचे. आम्ही अजून माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, असे म्हणत इन्स्पेक्टर जीवन त्या तिघांना उचलून आणारे असा आदेश कॉन्स्टेबलला देतात. काही वेळाने कॉन्स्टेबल त्या तिघांना जिथं होते तिथून धरपकड करून पोलीस ठाण्यात हजर करतात. ते तिघेही संभ्रमात पडलेले असतात. आम्हाला का पकडलं असेल? इन्स्पेक्टर जीवन त्यांच्यासमोर येऊन बोलला, का मारलं तुम्ही रमेशला? कोणतं वैर होतं तुमचं त्याच्यासोबत, जे तुम्ही एवढ्या क्रूरपणे त्याला मारलं? अशा एकाएकी बंदुकीतून सुटलेल्या गोळीप्रमाणे त्यांच्यावर प्रश्नांचे बार सुटत होते. नाही साहेब, आमचा खास मित्र तो. आम्ही का मारू त्याला? सुरेश गयावया करत म्हणाला. गौरवही त्याचे म्हणणे गिरवू लागला. राजूही म्हणाला, साहेब, आम्हाला काही माहिती नाही. त्याचा खून कोणी केला? सर्वांची उत्तरे ऐकून ते कॉन्स्टेबलला म्हणाले, टाका यांना आतमध्ये. फटके पडतील तेव्हा घडाघडा बोलू लागतील. तिघेही गयावया करत होते, पण इन्स्पेक्टर जीवनने कोणाचेच ऐकले नाही. संध्याकाळ होत आलेली. 6 वाजता नवीन शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होतो. उत्सुकतेने इन्स्पेक्टर जीवन तो अहवाल उघडून बघतात. अहवाल वाचून ते पुन्हा थक्क होतात, कारण पहिल्या अहवालाप्रमाणे सर्व माहिती जशीच्या तशीच होती. तिच्यात काहीही बदल नव्हता आणि अहवालाच्या शेवटी एक टीप दिली होती की आम्ही हा अहवाल अगदी बारकाईने तयार केलेला आहे. इन्स्पेक्टर जीवन विचारात पडतात. काही वेळाने कॉन्स्टेबलला बोलवून विचारतात, ते रमेशचे तिघे मित्र काही बोलले का? तसं कॉन्स्टेबल म्हणाले, साहेब, आम्ही त्यांना चांगलाच प्रसाद दिला, पण त्यांनी काय तोंड उघडलं नाही. नुसता एकच गजर लावलाय त्यांनी. आम्हाला काहीच माहिती नाही. ठीक आहे, त्यांना सोडा, ते निर्दोष आहेच, इन्स्पेक्टर जीवन म्हणाले. तशी त्या तिघांची सुटका होते. रात्रीचे 8 वाजत आलेले. रमेशचे एकाएकी जाणे आणि त्याच्या खुनाचा उलगडा न होणे यामुळे शहरलेले ते तिघे आज पोलीस खाक्या बसल्यामुळे अवसान गळाल्यागत
घरची वाट धरतात. याही परिस्थितीत आता त्यांना घरला जाणारा दाट जंगलातील नागमोडी रस्ता तुडवायचा होता. ते भीत रस्ता कापू लागले. जीव मुठीत धरून, पाठीमागे न पाहता, आवाजही न करता ते गावात पोचतात. गावात पोचल्यावर त्यांच्या लक्षात येते, राजू त्यांच्यासोबत नाही. हा राजू कुठे राहिला? आता इथपर्यंत तर बरोबरच होता सोबत. सुरेश काळजीच्या सुरात म्हणाला. हो ना, हा एकाएकी कुठे गायब झाला? तेवढ्यात जंगलातून आर्तकिंकाळी अस्मंतात गुंजते आणि इकडे गौरव आणि सुरेश यांच्या काळजात धस्स होते. राजूला शोधायला परत जाण्यासाठी यांची हिंमत होत नाही. त्या नागमोडी रस्त्याकडे पाहिले तर दूरपर्यंत अंधाराचं साम्राज्य. येईल पाठी राहिला असेल अशी मनाची समजूत घालत ते आपल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी गावात सकाळीच होणाऱ्या कसल्याशा कालव्याने त्यांना जाग येते. सर्व गावकरी गावाच्या तोंडाकडे पळायला लागतात. गौरव आणि सुरेशची खात्री पटते, आजही काही भयानक झाले आहे. तेही मग त्यांच्या पाठोपाठ जातात. गावाच्या वेशीवर झालेल्या गर्दीतून वाट काढत ते पुढे येतात. गावच्या प्रवेशद्वारालाच एक मृतदेह टांगलेल्या अवस्थेत लटकत होता. हा राजू आहे. त्याच्या कपड्यावरून गौरव आणि सुरेशची खात्री पटते. यावेळीही अगदी तशीच घटना घडली. फरक फक्त एवढाच, पहिली घटना उत्तरेला आणि आता दक्षिणेला. नेहमीप्रमाणे इन्स्पेक्टर जीवन येतात. मृतदेहाचे सर्व सोपस्कर पूर्ण करून ते गौरव आणि सुरेशकडे येतात. खुनी तुमच्याच मागे लागलेला आहे, ते म्हणाले. तुमचे दोन्ही खास मित्र गेले. आता तुम्ही स्वतःला सांभाळा. आम्ही आमच्याकडून खुन्याला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. तुमची कोणाशी काही दुश्मनी आहे का? किंवा खूप मोठं वैर? तसे ते दोन्ही नकारार्थी मान हलवतात. तुम्ही रात्री अपरात्री कुठे जायचे नाही. आमच्यातर्फे एक कॉन्स्टेबल तुमच्या सुरक्षिततेसाठी ठेवतोय. असे म्हणून इन्स्पेक्टर एका कॉन्स्टेबलला त्याच्यासोबत ठेवून निघून जातात. राजूच्या 26चे अहवाल प्राप्त होतो. त्यातही तेच कारण, हरणाने शिंग खुपसून मारले. इन्स्पेक्टर जीवन मनाशीच म्हणतात, हा काय प्रकार आहे? वाघ असता किंवा सिंह असता तर समजू शकलो असतो, पण एक हरिण? नक्की यामागे काहीतरी गोम आहे. अहवालातील पुढील माहिती वाचून तर ते हादरून जातात. रमेश आणि राजूला मारणारे हरिण एकच आहे. ते तडक वन विभागाला संपर्क करून सुंदरगावच्या आसपास असलेल्या जंगलात एकूण किती हरिण आहेत माहिती मागवतात. राजूचाही खून एका हरणाने केला आहे आणि हरिण तेच आहे ज्याने रमेशला मारले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरते. गावात अजून जीवितहानी नको म्हणून गावातील सरपंच एका निष्णात शिकाऱ्याला त्या नरभक्षक हरणाचा बंदोबस्त करण्यासाठी बोलवतात. पण सरपंचांना प्रश्न पडतो, एवढ्या हरणांमध्ये त्या नेमक्या हरणाला कशी शोधायची? त्यावर निष्णात शिकारी म्हणतो, ते माझ्यावर सोडा, अगदी सोपं आहे. शिकारी दिसताच हरण पळत सुटतात. जो हरिण न पडता थांबेल किंवा थेट माझ्यावर आक्रमण करेल तोच नरभक्षक हरिण असं समजून घ्यायचं. गहन प्रश्न अगदी सोपा करून सोडवल्यामुळे सरपंचाला खात्री वाटते, हा शिकारी नक्कीच त्या हरणाचा बंदोबस्त करील. ठरल्याप्रमाणे शिकारी मोहिमेवर निघाला. इन्स्पेक्टर जीवन यांनी वन विभागाकडून मागितलेली हरणाच्या संख्येबाबतची माहिती आली. ती माहिती वाचून इन्स्पेक्टर जीवन थक्क होतात. कारण वन विभागाच्या माहितीप्रमाणे सुंदरगावच्या जंगलात हरणांची संख्या 0 असते. त्यांनी पुढे खुलासाही केला होता. 1 वर्षा अगोदर
60-70 हरिण होते. काहींची शिकार केली तर काही हिंस्र पशूचे खाद्य झाले. ही माहिती वाचून त्यांना भोवळ येऊ लागली. घडावे ते नवल असे सर्व झाले होते. ते 2 खून करणारे हरिण कोणते मग? हा प्रश्न त्यांना सतावत होता. नक्कीच हे कोणा पोहोचलेल्या खुन्याचे काम आहे, जो हरणाची कातडी वापरून ह्या हत्या करत असावा. इन्स्पेक्टर जीवन तातडीने सुंदरगावला रवाना होतात. इकडे शिकारी आत्मविश्वासाने एक पाऊल टाकत गर्द जंगलात जात होता. त्याला दुरूनच वेगवेगळ्या प्राण्यांचे भयानक आवाज येत होते. निष्णात शिकारी असल्यामुळे हे त्याच्या आता सवयीचे झाले होते. आजूबाजूला पाहत तो पूर्ण जंगलाच्या आतमध्ये आला, पण त्याला हरिण एकही दिसले नाही. फक्त एक विकारी हास्य आणि सोबत एक घोगरा आवाज जंगलात घुमत होता. शिकारी थकून भागून एका झाडाच्या आश्रयाला बसला. त्याला सामोर असलेल्या एका झाडाच्या पाठीमागे हरणांच्या शिंगासारखे काहीतरी दिसले. हे हरिण नक्कीच असणार, या आशेने शिकारी हळूहळू त्या झाडाकडे जाऊ लागतो. झाडाच्या जवळ जाऊन पाहतो तर तिथे काहीच नव्हते. लगेचच दुसऱ्या झाडाच्या पाठीमागे तशीच आकृती दिसते. तीही वाळवंटात असणाऱ्या मृगजळासारखी. तिथे काही नसते. जंगलात आल्यापासून एकही हरिण दिसत नसल्यामुळे मला असले भास होत आहेत, असं त्या शिकाऱ्याला मनोमनी वाटतं. तेवढ्यात गवताच्या आतून सळसळ येऊ लागली. नक्कीच हरण असेल, या आशेत शिकाऱ्याने बंदुकीतून बार सोडला. तो प्राणी जोरात आवाज करत त्या गवतातच गतप्राण झाला. पण त्याच्या आवाजामुळे शिकाऱ्याला समजले की ते रानडुक्कर होते. जंगलाच्या मध्यभागी असूनही एकही हरणाची त्याला चाहूल लागत नव्हती. तो तसाच तिथे सावजाची वाट पाहत बसला होता. संध्याकाळ होत आलेली. बसून बसून शिकाऱ्याच्या डोळा लागलेला. पानांच्या सळसळ आवाजाने त्याला जाग येते. आता निघावं असं ठरवून तो उठला. सामोर पाहतो तर एक आडदांड हरिण त्याच्याकडे डोळा लावून बसलेला होता. सुकलेल्या झाडांच्या फांद्याप्रमाणे त्याची शिंगे इकडे तिकडे अस्ताव्यस्त पसरलेली, मजबूत आणि दणकट बांधा. शिकारी त्याच्याकडे पाहून हैराण होतो. कोणत्याही क्षणी झडप घालेल अशा आविर्भावात ते बसले होते. शिकारी आपली बंदूक उचलून त्या हरणावर अचूक नेम धरतो, पण हरणाचे रूप अचानक पालटते. त्या हरणाचे रूपांतर भयंकर अशा विकारी आकृतीत होते. ते रूप पाहून शिकारी घाबरून अर्धमेला होतो. त्याच्या हातातील बंदूक गळून पडते. तो हळूहळू पाठी सरकत असतो. त्या आकृतीने क्षणाचाही विलंब न करता शिकाऱ्यावर झेप घेतली आणि एक जोराची किंकाळी पूर्ण जंगलात गुंजून गेली. त्या आवाजाने पक्षी फडफडून उडून गेले. गावातील गावकरीही या आवाजाने हवालदिल होतात. सरपंचांना माहिती असते ही किंकाळी कोणाची असेल. ते वैतागून मनातच म्हणतात, शिकारी खुद यहाँ शिकार हो गया. इन्स्पेक्टर जीवनही गावात येऊन पोचलेले असतात. त्यांनीही ती गुंजलेली किंकाळी ऐकलेली असते. सरपंचाकडे चौकशी केल्यावर समजते, एक शिकारी जंगलात गेला होता. वन विभागाकडून प्राप्त झालेली माहिती ते सरपंचांना देतात. तेही माहिती ऐकून अवाक होतात. म्हणजे हरिण तर नाही, मग शिकाऱ्यावर हल्ला कोणी केला असेल? सरपंच असे विचारताच इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, एक तर जंगलातील हिंस्र पशूंनी हल्ला केला असेल, अन्यथा हरणाची कातडी वापरून खून करणाऱ्या त्या सराईत गुन्हेगाराने केला असेल. गावात सुरेश आणि गौरवच्या सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आलेला पोलीस कॉन्स्टेबल आणि एक सोबत असलेला कॉन्स्टेबलसह इन्स्पेक्टर जीवन जंगलाची वाट धरतात.
आज त्या गुन्हेगाराच्या छडा लावायच्याच, असा मनाशी पक्का निर्धार करून ते जंगलाची वाट तुडवत असतात. संध्याकाळचे 5:30 वाजत आलेले. एरवी जंगलात झाडांच्या दाटीवाटीमुळे दिवसा ढवळ्याही अंधार दाटून येत असे. आता तर संध्याकाळ झालेली. चोहीकडे काळाकुट्ट अंधार दाटून आला होता. इन्स्पेक्टर जीवन टॉर्चच्या सहाय्याने कॉन्स्टेबलसह त्या दाट अंधारातून वाट काढत होते. जंगलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर त्यांच्या निदर्शनात येते, एका डेरेदार वृक्षाखाली रक्ताचा सडा पडला होता. ही तीच जागा, असे म्हणत ते कॉन्स्टेबलसह जागेची पाहणी करू लागले. पण मृतदेह कुठेच आढळून येत नव्हता. रक्ताचे डाग दूरवर जंगलात जाऊन अदृश्य होत होते. मृतदेह कोण्या हिंस्र पशूने फरफटत नेला वाटतं, असे म्हणत ते जागेची पाहणी करत असतात. पण तिथं त्यांना काही वेगळं आढळत नाही. अगदी तसंच पहिल्या 2 खुनावेळी घडलं होतं. हळूहळू जंगलातून येणाऱ्या चित्रविचित्र प्राण्यांच्या आवाजात वाढ होत होती आणि त्या आवाजाला चिरत एका भरदार सिंहाची कानठळ्या बसवणारी गर्जना इन्स्पेक्टर जीवन आणि सहकाऱ्यांच्या कानी पडते. सामोर पाहिले तर एक भरदार सिंह त्यांच्या दिशेने आगेकूच करत होता. इन्स्पेक्टर जीवन आणि सहकारी त्या वनराजाला पाहून भेदरून गेले होते. पुढचे पाय मातीत घासत तो सिंह झेप घेणार तेवढ्यात इन्स्पेक्टर जीवन प्रसावधान राखत हवेत बंदुकीच्या बार उडवतात. तसा तो सिंह गोंधळून माघारी फिरतो आणि जंगलात पडून जातो. सुटकेचा निश्वास टाकत इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, दैव बलवत्तर म्हणून आज बचावलो, नाहीतर त्या सिंहाची आपण शिकार झालो असतो. रात्र होत आलेली. शिवाय आजूबाजूला जंगली प्राण्यांच्या वावर. तातडीने इन्स्पेक्टर जीवन गावची वाट धरतात. आताही ते खुन्याला पकडण्यात अपयशी ठरले होते. जाईल कुठे? एक ना एक दिवस माझ्या हाती नक्की येईल, असा इन्स्पेक्टर जीवन मनाशी पक्का निर्धार करतात. इकडे गावात गौरव आणि सुरेश चिंताक्रांत होऊन घरात बसलेले असतात. त्या शिकारी हरणाने त्यांच्या तोंडचे पाणी पडवले होते. त्या दोघांना जिकडे बघेल तिकडे ते हरिणच दिसत होते. अचानक सुरेशचे लक्ष दाराकडे जाते. पाहतो तर दारात ते हरिण उभं राहून सुरेशकडे निरखून पाहत होते. सुरेशच्या तोंडातून आवाजही फुटत नाही. तो हलक्याच हाताने गौरवला इशारा करतो. काय झालं सुरेश? असं काय करायला लागलाय? सुरेश हाताच्या इशाऱ्याकडे पाहतो तर तिथे काहीच नसतं. कुठे काय आहे? स्वतः तर घाबरतो आणि मलाही घाबरवून सोडतो. वैतागून गौरव म्हणाला, अरे भीतीने एवढी गाडण उडाली आहे की ते हरिणच सगळीकडे दिसते, असं सुरेश म्हणाला. थोडा वेळ शांततेत जातो. पुन्हा तेच. पुन्हा ते हरिण सुरेशला दिसायला लागते. त्याची विकारी नजर आताच खाऊन टाकील की काय अशी वाटत होती. भास पुन्हा झाला असे म्हणून सुरेश त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ते हरिण हळूहळू जवळ येत होते. मग मात्र सुरेशची पाच्यावर धारण बसते. तो डोळे चोळत पाहतो तर तिथं खरंच हरिण होते. गौरवला पुन्हा तो इशारा करतो, पण व्यर्थ. गौरव नेहमीसारखा भास असेल असं म्हणून दुर्लक्ष करतो. ते हरिण आता अगदी जवळ आलेले. डोळ्यात डोळे घालून ते सुरेशकडे पाहत होते. सुरेशच्या तोंडातून आवाजही फुटत नव्हता. ते हरिण सुरेशला शिंगावर घेऊन दाराच्या दिशेकडे भिरकावून देते. तसा त्याच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजाने गौरव घाबराघुबरा होऊन पाहतो तर समोर हरिण आणि सुरेशला दारात फेकलेले. हरिण एक नजर गौरवकडे फिरवते तसा तो चाट पडतो आणि अंगाचे मुटकुडं करून एका कोपऱ्यात शिरतो. हरिण सुरेशकडे धाव घेत त्याला घरासमोरील मैदानात ढकलून देते. सुरेशच्या किंचाळीने अख्खा गाव त्या दिशेने येतो. गावकरी हरणाचा प्रताप दूरवरूनच पाहत असतात.
कोणाचीही त्याच्याजवळ जाण्याची हिंमत होत नाही. 2-3 शिंगाचे फटकारे देऊन ते हरीण सुरेशला शिंगावर घेऊन गावच्या पश्चिम दिशेला पळत सुटते. गावकरी त्याच्या मागून लगोलग पळायला लागतात. हातात काट्या घेऊन गावकरी त्या हरणाला गाठतात. माणसाच्या गराडा पडल्याने हरीण बिथरून जाते. सुरेशला तिथेच टाकून ते पळ काढते व जंगलात गुडूप होते. हरणाने केलेल्या जखमा सुरेशच्या जिवारी लागल्या होत्या. तो अंतिम घटिका मोजत होता. काही गावकऱ्यांनी त्याला दवाखान्यात न्यायला गाडी काढली, पण सुरेश नाही नको असे म्हणत होता. माझा अंतिम क्षण जवळ आला आहे. गावकरी त्याला एका बाजीवर बसवतात. सरपंच आणि जंगलातून इन्स्पेक्टर जीवनही परतलेले असतात. त्या हरणाची एवढी हिंमत, आज थेट गावात येऊन हल्ला केला असे सरपंच रागाने लाल होऊन म्हणतात. त्याची एवढी मजल, आम्हाला जंगलात गुंगारा देऊन तो हरिणरूपी खुनी थेट गावात येऊन हल्ला करतो म्हणजे काय, इन्स्पेक्टर जीवन म्हणतात. त्यांना शांत करत माझे ऐका, असं सुरेश म्हणाला. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. तसं सुरेश म्हणाला, आज मी त्या हरणाला जवळून पाहिले. त्याच्या डोळ्यातील रोष पाहून मी माझ्या नजरेतून खाली उतरलो आहे. आम्ही चौघांनी खोटं सांगितलं की आम्ही विद्यार्थी आहोत. मागील 2 वर्षापासून आम्ही हरणांची तस्करी करत आलोय. या जंगलातील बहुतांश हरणाची शिकार आम्ही चौघांनी मिळून केली आहे. आम्ही हरणाची शिकार करून त्याची शिंगे आणि कस्तुरी काळ्या बाजारात विकतो. ज्या हरणाने माझ्यावर हल्ला केला त्या हरणाची आम्ही 1 वर्षापूर्वी शिकार केली होती. त्याच्या कपाळावरील काळा ठिपका आणि त्याची ती वाकडी मोकडी शिंगे, हा तोच हरिण आहे. ते हरिणच आत्मा बनून सूड घेत आहे. हे सर्व ऐकून गावकरी सुन्न होतात, पण इन्स्पेक्टर जीवन आणि सरपंचाच्या या गोष्टीवर विश्वास बसत नाही. हे कसं शक्य आहे? मी माझ्या पूर्ण जीवनात कधीच नाही ऐकले की एका प्राण्याची आत्मा बदला घेऊ शकते. सरपंच हे इन्स्पेक्टर जीवनचे म्हणणे बरोबर आहे. सुरेश, तू अगदी बारकाईने सांग. तुझ्याकडून काहीतरी सुटतंय. तू काहीतरी लपवतोस. कृपा करून आम्हाला सांग. कदाचित आम्ही गौरवचा तरी जीव वाचवू. तसा सुरेश म्हणाला, हो, एक गोष्ट मी सांगितली नाही. मलाच लाज वाटत होती सांगायला, पण आता तीही गोष्ट सांगतो. सुरेश सांगायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याची प्राणज्योत मालवते. ओठावर आलेली गोष्ट न सांगताच सुरेश अनंतात विलीन झाल्यामुळे गावकरी हळहळ व्यक्त करतात. गावकरी आपला मोर्चा गौरवकडे वळवतात. समोर घडलेल्या प्रकारामुळे गौरव अजून सावरला नव्हता. सरपंच म्हणाले, गौरवला आराम करू द्या. तो आता बोलण्याच्या स्थितीत नाही. आपण उद्या चर्चा करू. हो, तुमचे म्हणणं बरोबर आहे, इन्स्पेक्टर जीवन म्हणतात. सुरेशच्या अंत्यसंस्काराचे काय ते बघा, असं सरपंच गावकऱ्यांना म्हणतात. सुरेशवर अंत्यसंस्कार करून गावकरी आपापल्या घरी जातात. सुरेशचं नेमकं काय सांगायचं राहून गेलं या बेचैनीत इन्स्पेक्टर जीवन रात्र घालवतात. सरपंच ही विचारात पडलेले असतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी इन्स्पेक्टर जीवन सरपंचांना घेऊन गौरवकडे येतात. ही बातमी गावात पसरताच गावकरीही हळूहळू जमा होऊ लागतात. आपले 3 साथीदार एकाएकी गेल्याने गौरव नैराश्यात गेला होता. सरपंचांनी त्याला धीर दिला. इन्स्पेक्टर जीवनही म्हणाले, हे बघ, सुरेश काही गोष्टी न सांगताच देवाघरी गेला. त्याची अर्धवट राहिलेली कहाणी तू पूर्ण कर. आम्ही त्यामुळे तुझा जीव वाचवू शकू. गावकरी कानात प्राण आणून गौरव काय बोलणार ते ऐकण्याच्या तयारीत होते. गौरव रडत रडत स्वतःला सावरत सांगू लागला, 1 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. गावात एक पारू नावाची मुलगी होती. तिला हरणांच्या खूप लढा. हरणं ही तिच्यामुळे माणसाळली होती. हरण नेहमी जंगलाच्या विशीवर यायची. पारू त्यांच्यासाठी खाऊ घेऊन यायची. त्यांना भरवायची.
प्रेमाने त्यांच्यासोबत खेळायची. हा तिचा दिनक्रम होता. आम्ही इकडे एक एक करून हरणांची शिकार करत होतो. तिला आम्ही हरणांची शिकार करतो हे माहीत नव्हते. एकाएकी हरणांची संख्या कमी होताना पाहून ती उदास राहू लागली. तिला वाटे जंगलातील वाघ आणि सिंह हरणांच्या फडशा पाडत आहेत. आता तर शेवटचं हरिण राहिलं होतं. आमच्या त्या हरणावर डोळा होता. त्याची शिंगे एकदम रुबाबदार आणि मजबूत. त्या रुबाबदार शिंगांना बाजारात चांगली किंमत मिळत होती. आम्ही 2-3दा प्रयत्न करूनही ते आमच्या हाती लागत नव्हते. चपळ आणि चालाक असल्यामुळे ते हरिण नेहमी आम्हाला गुंगारा देऊन पडून जायचे. आम्ही एक नियोजनपूर्वक योजना बनवली. त्या दिवशी हरिण नेहमीप्रमाणे पारूला भेटायला वेशीवर आले. पारूने दिलेले खाऊ खाऊन ते तिथेच पहुडले होते. आपले सर्व साथी एकाएकी सोडून गेल्यामुळे त्या हरणाच्या डोळ्यातून आसू उघडत होती. पारू त्याला मायेचे आधार देत होती. ते मनाला हेलवणारे दृश्य पाहूनही आम्हाला कोणताच फरक पडला नव्हता. आम्ही ती गोष्ट हसण्यावारी नेली आणि आज हे दुःख भोगत आहोत. नियतीने आता माझ्यासोबत ती उलटी खेळी खेळली होती. त्यावेळी ते हरिण रडत होते आपल्या साथीदारांसाठी आणि आता मी. ते हरिण थोड्या वेळाने तिथून निघून गेले. आम्ही त्याच्या माग काढू लागलो. पारूने कदाचित आम्हाला पाहिलं असावं. तीही आमच्या पाठोपाठ येऊ लागली. आमच्या ते ध्यानीमनीही नव्हते. पुढे हरिण, त्याच्या पाठी आम्ही आणि आमच्या पाठी पारू. हरणाला चाहूल लागू न देता त्याच्यावर सुरेशने अचूक नेम धरला आणि बार सोडला. गोडी हरणाच्या पायावर बसली. वेदनेने विवळत, स्वतःला फरफटत हरिण पुढे सरकत होते. आम्ही त्याला गाठून कायमचे संपवणार. तेवढ्यात थांबा असा जोरात आवाज देऊन पारूने आम्हाला गाठले. रागाने लालबुंद होत ती म्हणाली, म्हणजे तुम्ही तीच माणसातली जनावरं आहात ज्यांनी एवढ्या हरणांचा जीव घेतला. आता तुमचं बिंग फोडते. हरणाच्या डोक्यावर बंदुकीचा नेम धरून सुरेश म्हणाला, खबरदार जर कोणाला काही सांगितलं तर या हरणासोबत तुझ्याही बळी देऊ. पण पारू घाबरणारी नव्हती. हिम्मत आहे का तेवढी? सोड त्या हरणाला, नाहीतर एकाएकाची तिरडी बांधेन या जंगलात. अशी वाऱ्याच्या वेगाने खेकसली. इकडे सुरेशच्या मनात वेगळाच विचार येऊ लागला. अगदी जंगलाच्या मध्यभागी पारूसारखी नुकतीच वयात आलेली पोरगी भेटल्याने तो चेकाळला. घामाघूम झालेल्या पारूला तो नखशिंकात निहाळू लागला आणि पुढे म्हणाला, आम्ही सोडून देऊ या हरणाला आणि तुलाही, जर तू आमच्यासोबत. त्या विखारी नजरेमुळे पारू जे काही समजायचं ते समजून गेली आणि विजेसारखी कडाडली. लाज वाटत नाही का? तुझी अशी बोलायची हिंमत कशी झाली? सुरेशने एक गोळी हरणाच्या दुसऱ्या पायावर मारली. तसं ते हरिण जोरात वेदनेने विवळू लागले. त्या मुक्या प्राण्यांचे हाल पाहून पारूचा धीर खचत होता. तुम्ही असं काय येड्यागत करायला लागलाय? सोडा त्या हरणाला आणि मलाही जाऊ द्या. हात जोडते तुम्हाला, पारू विनवणी करत होती. पण सुरेश काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तिच्या अचानक अर्जवी विनवणीमुळे राजू आणि सुरेशही विकारी हसायला लागले. ते तिघेही एका हिंस्र पशुप्रमाणे तिच्यावर तुटून पडले. मी मात्र अलिप्त राहून हा सर्व खेळ पाहत होतो. समोर पारूच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात होती. मी हसत मजा घेत होतो. गुन्हा करणारा आणि गुन्ह्यात साथ देणारा मी पण तेवढाच दोषी आहे. तेव्हा मला आपल्या मित्रांना परावृत्त करायला हवे होते. माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. पारूच्या अर्थकिंकाळ्या अस्मंतात विरत होत्या. जंगल एकदम दाट असल्यामुळे लांबूनही कोणाचा मागमूस नव्हता. त्या तिघांनी आपला कार्यभाग उरकून तिला तसेच खितपत सोडले. त्या हरणाजवळ येऊन सुरेशने एक गोळी झाडली.
हरिण तडफडत आपला जीव सोडत होते. हरणाच्या त्या तडफडीने पारू पुन्हा पेटून उठली. सुरेश बरोबर झालेल्या झटापटीत एक बंदुकीची गोळी तिच्या पोटाच्या आरपार जाते आणि एकच अर्थकिंकाळी तिच्या तोंडून फुटते. तिच्या रक्ताचा सडा वाट फुटेल तिकडे पसरत होता. तेवढ्यात आम्हाला सिंहाची चाहूल लागली. बहुधा रक्ताचा वास त्याला लागला होता. त्याच्या गर्जनेचा आवाज हळूहळू जवळ येत होता. आम्ही पारूला आणि त्या हरणाला तसेच खितपत सोडून गावच्या दिशेने धूम ठोकली आणि पारूची एका सिंहाने शिकार केली अशी गावात अफवा उडून दिली. ही तीच कहाणी असे म्हणत गौरव हमसून रडू लागला. गावकऱ्यांच्या गर्दीतून वाट काढत पारूचे आई वडील समोर येतात. पारूची आई रडत रडत म्हणाली, नीच नराधमांनो, तुम्ही माझ्या पोरीचे बरे वाईट केले. माझ्या सोन्यासारख्या पोरीची तुम्ही आबरू घालवली. तिला असंख्य यातना दिल्या. पारूच्या आईला अश्रू अनावर झाले होते. ती तोंडात पदर दाबून रडत होती. पारूचे वडील तिला सावरत होते आणि दोघे मिळून नाना तऱ्हेचे शिव्याशाप देत होते. गावकरी रागाने लालबुंद होत गौरवकडे चाल करतात. सरपंच तर बोलतात, त्या हरणापेक्षा आम्हीच आता तुला तुडवून मारतो. सर्वांना शांत करत इन्स्पेक्टर जीवन म्हणतात, कोणीही कायदा हातात घेऊ नका. न्यायालय सक्षम आहे याला शिक्षा करण्यासाठी. इन्स्पेक्टर जीवन गौरवला बेड्या ठोकतात. गाडीत टाका याला असं कॉन्स्टेबलला म्हणतात. इन्स्पेक्टर जीवन हा घटनाक्रम ऐकून पुरते हैराण झालेले असतात. तरीही त्यांना अजून एका गोष्टीचा उलगडा झालेला नसतो. त्या हरणाच्या शरीरातला आत्मा कोणाची, हरणाची की पारूची? ते त्या तंद्रीत गौरवला जीपमध्ये टाकून चौकीची वाट धरतात. संध्याकाळचे 6:30 वाजत आलेले. हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरत होतं. सुंदरगाव सोडून जीप नागमोडी वळणाचा रस्ता संपवत होती. अचानक एकाएकी कॉन्स्टेबल जीप थांबवतो. काय रे, काय झाले? इन्स्पेक्टर जीवन हैराण होऊन म्हणतात, सर सामोर बघा. तसे ते सामोर बघतात. जंगलातील सर्व प्राणी पक्षी आज रस्त्यावर उतरले होते. तुम्हाला गौरवला घेऊन जाऊ देणार नाही. जणू काही अशा आविर्भावात ते प्राणी रस्ता अडवून उभे होते. इन्स्पेक्टर जीवन आणि कॉन्स्टेबल त्या प्राण्यांना हुकसावून लावत होते. पण व्यर्थ. एकही प्राणी जागच्या हालत नाही. इकडे ते हरिण येऊन जीपला धडका द्यायला लागतं. त्या हरणाला पाहून गौरवचे त्राण निघून जातात. तो जीपमधून उतरून गावच्या दिशेला पळत सुटतो. हरिणही त्याच्या मागे धावत सुटते आणि इकडे त्या आवाजामुळे इन्स्पेक्टर जीवन आणि कॉन्स्टेबल त्या दोघांच्या पाठलाग करतात. हरिण गौरवला गाठून आपल्या शिंगावर घेतं आणि गावच्या मध्यभागी असलेल्या छोट्या मैदानात त्याला भिरकावून देते. गौरवची किंकाळी आणि आर्तविनवणीच्या आवाजामुळे गावकरी त्या मैदानाच्या दिशेने पावले टाकतात. गौरवच्या छातीवर पाय देत ते हरिण विकारी हसत होते. इन्स्पेक्टर जीवनही गावात येऊन पोहोचतात. त्यांना त्या दिसणाऱ्या गर्दीमुळे ते त्या ठिकाणी पोहोचतात. आपले दोन्ही पुढचे पाय गौरवच्या छातीवर ठेवून हरिण विजयी मुद्रेत हसत होते. एकाएकी ते हरिण जागी स्तब्ध झाले आणि त्यामधून एक मानव सदृश्य काळी आकृती बाहेर आली. हळूहळू त्या काळ्या आकृतीचे मानवी रूपात रूपांतर होत होते. ती आकृती कधी हसत होती तर कधी रडत. तिच्या विकारी हसण्या आणि रडण्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा संचारली होती. जंगलातून गावातील कुत्र्यांच्या तोंडातून रडण्याचा भेसूर आवाज येत होता. सोसाट्याचा वारा सुटला होता. त्या वाऱ्यामुळे जंगलातील पानांची सळसळ गती धरत होती. तो सळसळ आवाज गावात येऊन धडकत होता. त्या काळ्या आकृतीचे पूर्ण रूप पालटले. एका मानवी मुलीच्या रूपामध्ये उभी होती ती. पारू होती ती. तिला पाहून काही घाबरट गावकरी पळून गेले. धीट अजून तिथे स्तग धरून उभे होते.
सरपंच आणि इन्स्पेक्टर जीवन यांच्या समोरील दृश्य पाहून विश्वास बसत नव्हता. पारूची आत्मा बोलायला लागली. बघितलंत का मला? मी पारू. मी आज माझा बदला पूर्ण करणार आणि कायमची मुक्त होणार. 3 राक्षसांना मी त्यांच्या आत्माही घाबरेल एवढ्या यातना देऊन मारले. आता याची बारी. परत असं काम कोणी करणार नाही, म्हणून हीच त्यांच्यासाठी शिक्षा. तुम्हाला सर्व समजलेच आहे काय घडले माझ्यासोबत. किती कठोरपणे मला यांनी यातना दिल्या. माझे मेलेले शरीर तर सिंहाने फरफटत नेले. मी या हरणाच्या शरीराचा आधार घेतला. 1 वर्षापासून मी संधीची वाट बघत होते, पण आता ती फत्ते झाली. आणि खबरदार, जर पुन्हा कोण्या आई बहिणीची अब्रू घालवली तर तीही अशीच पारू बनवून तुम्हाला जिवंतपणे यमयातना देईल. जंगलातील प्राण्यांकडे कोणी वाईट नजरेने पाहिले तर गाठ माझ्याशी आहे. नाही त्यांना अंगाचे मुटकुडं करून वेशीवर लटकवलं तर नावाची पारू नाही. आज न्याय झाला. आता मी यालाही यमसाधनी धरणार. थांबा, कायदा याला शिक्षा देईल. तुम्ही याला माझ्या हवाली करा, असं इन्स्पेक्टर जीवन बंदूक हवेत रोखून म्हणतात. त्याला न जुमानता पारू म्हणते, कायद्याची भाषा करणारे इन्स्पेक्टर, आज तुम्ही इथे नसता. त्या सिंहाला तुमच्या पुढ्यातून मीच हुसकावून लावले होते. तुमच्या बंदुकीची कमाल नव्हती ती. कारण मला निष्पाप निर्दोष लोकांचे अकाली मरण सहन होत नाही आणि तुमचे कायदे तुमच्यासाठी आत्म्यासाठी लागू होत नाही. पारूचे ते बोलणे ऐकून सर्व गावकरी इन्स्पेक्टर यांच्या तोंडाकडे पाहतात. त्यांचा चेहरा पडलेला होता. ती आत्मा पुन्हा हरणाच्या शरीरात प्रवेश करून गौरवला इकडे तिकडे आपटत असते. ते हरिण आता त्याच्या पोटात शिंगे खूप असणार तेवढ्यात इन्स्पेक्टर जीवन त्या हरणावर गोळी झाडतात. त्या हरणाच्या पोटातून भडाभडा रक्त वाहू लागते. ते हरिण तिथेच अडकून पडते. इन्स्पेक्टर जीवन पुढे होऊन गौरवचा ताबा घेतात. त्याला एका सुरक्षित स्थळी घेऊन जायला निघतात. तेवढ्यात शरीर नश्वर आणि आत्मा अमर या न्यायाप्रमाणे ते हरिण पुन्हा पेटून उठते. ते हरिण अशी झेप घेते की त्याची शिंगे थेट गौरवच्या पोटात आरपार होतात. तो तिथेच कोसळून मरतो. पारूच्या जोरात हसण्याचा आवाज पुन्हा सुरू होतो. यावेळी ती विजयी मुद्रेत हसत होती. आपल्या आईवडिलांकडे सर्व गावकऱ्यांकडे एक कटाक्ष टाकत स्मित हास्य करत ती हळूहळू वर जाऊन अंतर्धान पावते.